ओव्हरला पाहतोय नॉन स्ट्राईक एंडला नीतू सालवी पहिला बॉल पहिलाच बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय सिंगल कंप्लीट. एक धाव पहिल्या बॉलवर सिंगल. पुढचा बॉल वाईट बॉल अवंतर धाव मिळेल. दोन धावा धावफलकावर झाल्यात. षटकात दिला पुढचा बॉल पुन्हा एकदा सिंगल. या बॉल चांगला फटका चांगलं क्षेत्ररक्षण फक्त आणि फक्त एकच धाव. षटका दिला पुढचा बॉल पुन्हा एकदा सिंगल एकच धाव. षटका दिला पुढचा बॉल या बॉलचा फटका चांगला आहे थोडी मिस फील्ड मात्र बॅकअप चांगलं झालंय. सिंगल एकच धाव. पुढचा बॉल सिंगल एकच धाव. सात धावा धावफलकावर आहेत. पहिलं षटक कंप्लीट झालंय. एक वाईट बॉल आपण पाहिला या षटकामध्ये बाकी सर्व बॉल्सवर सिंगल. स्वप्नील लोखंडे षटक क्रमांक 2 षटकातील पहिला बॉल अतिशय सुरेख चेंडू निर्धाव गेलाय. 7 धावा धावफलकावर आहेत. 7 बॉलचा खेळ झालाय. षटका दिला पुढचा बॉल सिंगल पुन्हा एकदा एकच धाव. चांगली गोलंदाजी. 8 बॉलवर फक्त 8 धावा आल्या आतापर्यंत. हा बॉल देखील टॅप केलाय सिंगल. प्रत्येक बॉलवर आपण सिंगल पाहतोय. कोणत्या प्रकारे मोठा फटका खेळू दिला नाहीये त्या ठिकाणी. चांगली गोलंदाजी. याआधी आपण आदित्यला पाहिलं आणि त्यानंतर स्वप्नील. या बॉलेचा बॉल बरोबर चांगला फटका मात्र एकच धाव. स्वप्नील पुन्हा एकदा सिंगल एकच धाव. षटका दिला पुढचा बॉल या बॉलेचा बॅकअप चांगला झालाय. 2 धावा पूर्ण झाल्यात. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 13 धावा धावफलकावर झाल्यात. षटक क्रमांक 2 चा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकाची समाप्ती. 13 धावा धावफलकावर आहेत. आदित्य पुन्हा एकदा कंटिन्यू राहिलाय. पहिलं षटक चांगल्या प्रकारे फेकलं आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा आदित्यला आपण पाहतोय. षटका दिला पहिला बॉल समोर नीतू सालवी. सिंगल पुन्हा एकदा एकच धाव.
14 धावा झाल्यात. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. पहिला बॉलवर पहिली सिंगल. 14 धावा धावफलकावर. अतिशय सुब्रेक चेंडू आपण पाहतोय. निर्धाव जातोय. 14 बॉलचा खेळ झालाय. 14 धावा धावफलकावर आहेत. अतिशय दमदार फटका बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. षटका दिला पुढचा बॉल. विकेट. गोलंदाज बाद. अठरा धावा झाल्यात. अठरा धावा झाल्यात. 14 धावांवर चौकार आला होता संदेश पवारच्या बॅटमधून. नवीन फलंदाज सागर मैदानाच्या आतमध्ये जो नॉन स्ट्रायकर आहे. एकच धाव. षटका दिला पुढचा बॉल. दोन धावा डिक्लेअर. तर अशा प्रकारे षटक क्रमांक 3 चा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत. 21 धावा झाल्यात. एकवीस धावा धावफलकावर झाल्यात. शेवटचा अंतिम षटक अजूनही बाकी आहे. करण पादाडे षटक क्रमांक शेवटचं अंतिम षटक. 21 धावा धावफलकावर आहेत. षटका दिला पहिला बॉल. नो बॉल. आई सती असरा विपक्ष आराध्या स्पोर्ट. पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. चला दोन्ही टीम्स आपण टॉस साठी या. व्हाईट बॉल. सचिन पावले यांच्या शुभ हस्ते आपण पुढचा टॉस उडवणार आहोत. षटका दिला पुढचा बॉल. बॉल. वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है. आई सती असरा विपक्ष आराध्या स्पोर्ट या दोन टीम मध्ये पुढची मॅच. 23 धावा धावफलकावर आहेत.
2 गडी बाद 23 धावा धावफलकावर. प्रकाश जाधव नवीन फलंदाज. सिंगल, एकच धाव. नवीन फलंदाज प्रकाश जाधव आलाय आणि आतिश वॉरियर्स टीमचे ओनर देखील प्रकाश जाधव आहेत, जे सध्या नक्कीच जे सध्या ऑनलाईन अपडेट करतायत. षटकातील पुढचा बॉल. अतिशय सुरेख चेंडू. एक धाव मात्र मिळेल डिक्लेअर. 25 धावा झाल्यात. पुढचा बॉल. वाईट बॉल. अवांतर धाव. षटका दिला. पुढचा बॉल. 4 धावा चौकार. कोणी भी बादशाह किंग उसके सामने जीरो. सब कहते हैं उसको अपना रियल हीरो. 30 धावा झाल्या आहेत. 30 धावा झाल्या आहेत. षटका दिला. पुढचा बॉल. आउट. फलंदाज बाद. एकच धाव. आई सध्या हजरा आराध्या स्पोर्ट दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्जरा. पुढचा टॉस तुमच्या 2 टीम मध्ये उडवला जाईल. रन आउट. चल मेरे भाई, चल मेरे भाई, चल मेरे भाई, चल मेरे भाई. तीस धावा धावफलकर आहेत. थर्टी वन. बॉल सांग ना. शेवटचा बॉल या इनिंग मधील. 31 धावा झाल्या आहेत. षटकातील शेवटचा बॉल. नो बॉल, नो बॉल. यस, नो बॉलचा इशारा आलाय. 1+1 2 धावा. डबल 3. 33 धावा झाल्या आहेत. षटका दिला. पुढचा बॉल. यस, अशा प्रकारे पहिली इनिंग कंप्लीट झाली आहे. थँक्यू.
चला टॉससाठी या. आई सती असरा आराध्या स्पोर्ट दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. सचिन पंचाल यांच्या शुभ हस्ते आपण पुढचा टॉस त्या ठिकाणी करणार आहोत. 34 धावांचं लक्ष आहे. ये दिल और उनकी निगाहों के साए, ये दिल और उनकी निगाहों के साए, ये दिल और उनकी निगाहों के साए. टॉस त्या ठिकाणी उडवला जातोय. है बाहों के साए, मुझे घेर लेते है बाहों के साए. आराध्या स्पोर्ट टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय. प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे. तर आई सती असरा टीमला इन्व्हाइट केलंय फलंदाजीसाठी. मात्र त्या दरम्यान आपण चालू मॅचकडे बोलूया. थर्टी 34 धावांचं लक्ष आहे. आदित्य सालुंके विथ स्वप्नील लोखंडे ही सलामीची जोडी आपण पाहतोय. तर फ्रंट लाईन षटक AR स्पोर्ट टीमच्या माध्यमातून संदेश पवार बॉलिंग ट्रॅकवर. या मॅचला सुरुवात 34 धावांचं लक्ष आहे. नो बॉल, एकच धाव. हलक्या हाताने खेळून काढलाय. एक धाव त्या ठिकाणी मिळते आहे. 2 धावा झाल्या आहेत. संदेश पवार पुन्हा एकदा षटकार दिला. पुढचा बॉल, या बॉलेचा बॉल टॅप केलाय. 2 धावा, 4 धावा झाल्यात. षटकार दिला. पुढचा बॉल, वाईट बॉल, अवांतर धाव. एकच धाव. 6 धावा झाल्या आहेत. संदेश पवारचं पहिलं षटक आपण पाहतोय. धाव नाहीये. षटकार दिला. पुढचा बॉल, एकच धाव मिळेल. 7 धावा झाल्यात. पहिलं षटक संदेश पवारच्या माध्यमातून आपण पाहतोय.
सिंगल. पहिलं षटक कंप्लीट झालं. 8 धावा धावफलकावर आहेत. थर्टी 34 धावांचं लक्ष असताना मात्र 8 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात. अतिशय वॉरियर्स टीमसाठी पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा. सागर राऊत या 6 बॉलमध्ये जर 2 विकेट घेतल्या तर आकाश तेली यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आहे सागरसाठी. एकच धाव. चांगली गोलंदाजी. पाटील सोन्या बैलवाला 50 कपलवाला. संतोष वाघ नवीन फलंदाज. इन ॲट 3 नंबर. तिसऱ्या क्रमांकावरती आपण संतोष वाघला पाहतोय. सागर चांगली गोलंदाजी करतोय मात्र वाईट बॉल. अवंतर धाव. 1 विकेट घेतली. अजून 1 विकेट नक्कीच घ्यावी लागेल सागरला. पारितोषिक आहे 500 रुपयांचं. त्या दरम्यान बॉल. पंच धावा किती? एकच धाव. डबल 1. 11 धावा धावफलकावर झाल्यात. षटकातील पुढचा बॉल. नो बॉल. अवांतर धाव मिळेल. षटकातील पुढचा बॉल. 1 धाव कंप्लीट झाली आहे. षटकातील पुढचा बॉल. सिंगल. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 14 धावा धावफलकावर आहेत. यस 1 गडी बाद. 14 धावा धावफलकावर आहेत. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. षटक क्रमांक 3 प्रकाश जाधव येतोय. तिसरं षटक खूप महत्त्वाचं आहे कारण या षटकापासून आपल्याला समजेल शेवटच्या षटकामध्ये किती धावा उरतील. 12 चेंडू 20 धावांची आवश्यकता आहे. पहिला बॉल प्रकाश. एकच धाव. डिक्लेअर. षटकातील पुढचा बॉल. वाईट बॉल. OUT आउट.
16 या धाव संख्येवर दुसरी विकेट आपल्याला पाहायला मिळाली. यास निम्मा पल्ला पार झालाय. 17 धावा धाव फलकावर, मात्र अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे. प्रकाश जाधव पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय. या बॉलेस फटका चांगला आहे. 2 धावा मिळतील. 19 धावा झाल्यात. 4 चेंडू टाकून झाल्यात. 19 धावा धावफलकावर आहेत. 34 34 धावांचं लक्ष आहे. अजूनही 15 धावा विजयासाठी आवश्यक आहेत. षटकातील पुढचा बॉल प्रकाश जाधव. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव. सात चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे आतिश वॉरियर्स टीमला जिंकण्यासाठी. स्वप्नील लोखंडे जोपर्यंत असेल विजयाच्या अशा अपेक्षा ज्या आहेत त्या पलवित असणार आहेत. प्रकाश जाधव फटका चांगला आहे. फक्त आणि फक्त एकच धाव. एकच धाव या बॉलवर. आणि आता मात्र शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. 13 धावांची आवश्यकता. शेवटचं अंतिम षटक. 6 चेंडूंवर 13 धावांची आवश्यकता आहे. स्वप्नील लोखंडे जोपर्यंत खेळपट्टीवर असेल नक्कीच भरपूर अशा अपेक्षा टीमला मात्र स्वप्नीलकडून असणार आहेत. 6 बॉलवर 13 धावांची आवश्यकता आहे. सागर राऊत गोलंदाजी ट्रॅकवर. षटकातील पहिला बॉल. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षण देखील चांगलं झालंय. एकच धाव. पुढचा बॉल. चेंडू निर्धाव गेलाय. बीट केलाय फलंदाजाला. आणि आता मात्र 4 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल. त्रिफला उडवलाय. फलंदाज बाद. पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात गेला राडा. तीन चेंडू आणि 3 चौकार ठोकायचे आहेत. या आकाश तेली यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक आहे या मागच्या विकेटसाठी.
अतिशय सुरेख त्रिफला त्या ठिकाणी उडवला होता आणि त्यासाठी 500 रुपयाचा पारितोषिक जाहीर झालाय. तर 3 चेंडू 12 धाबांची आवश्यकता आहे. एकच धाव. दोन चेंडू 11 धावांची आवश्यकता. षटकातील पुढचा बॉल. यास 2 धावा मिळतील. नो बॉलचा इशारा आलाय. 2 धावा. अर्थातच आता मात्र 2 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. यास आता मात्र शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवर 9 धावांची आवश्यकता. शेवटचा बॉल 9 धावांची आवश्यकता. सागर शेवटचा बॉल आहे. 9 धावांची आवश्यकता आहे. वाईट बॉल. शेवटचा बॉल. 8 धावांची आवश्यकता आहे. मात्र प्रत्येक धाव जी आहे ती खूप महत्वाची आहे. यास 4 धावा.